मग सुनीतीने सांगितलं, अरे म्हणे तुला आपला हित साधून घ्यायचा आहे तर म्हणे तुला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, उपाय नाही. आणि ते कशा प्रकारे, तर हरिपाठामध्ये सांगितलं. एक तत्व नाम दृढ धरी माना, हरीची करुणा येईल तुझे, हरीची करुणा येईल तुझी, हरीची करुणा येईल तुझे. एक तत्व नाम राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. वाचसी सद्गद जपा आदे, वाचसी सद्गद जपा आदे, वाचसी सद्गद जपा आदे. वाचसी सद्गद जपा म्हणे तुला आपलं हित साधून घ्यायचं आहे तर एकच उपाय आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना. या मनाला असा छंद लावून घे, एकच तत्व, त्याचंच चिंतन, त्याचंच चिंतन, त्याच्यात तू तार किंवा म्हणजे देवाला तुझी करुणा आल्याशिवाय राहणार असा. म्हणून म्हटलाय भजन करावे, करावे गाढवाचे, भजन करावे, करावे करावे गाढवाचे, भजन करावे, करावे ओ पाय धरावे बाय काटे, पाय धरावे बाय काटे, भजन करावे, करावे गाढवाचे. हो भजन करावे, करावे गाढवाचे. पाय धरावे बाय काटे, पाय धरावे बाय काटे, भजन करावे आता हा अभंग लोक ऐकते आणि म्हणते महाराज काही सांगते. अरे बायकाचे नाही, ह्या बायकाचे नाही, ह्या बायकाचे पाय धरून काही फायदा आहे का? काही काही लोक ह्याच बायकाचे पाय धरते. खरंच आहे, आजकाल 90% लोक ह्याच बायकाचे पाय धरते. तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं आहे का नाही? त्याच्यामुळे गेला गेला हा संसार, गेला गेला
कधी उतरशील पार, कधी उतरशील पार, हो गेला गेला हा संसार, गेला गेला हा संसार. कधी उतरशील पार, हो कधी उतरशील पार, गेला कधी या भवसागरातून आपण पार पाहू. अशा प्रकारे जरी अर्थ न समजता आपण कार्य करत बसलो तर भजन करावे गाढ वाचे, म्हणजे या वाचेने अंतर पडता कामा नये. मग गाढ वाचेने भजन कोणी केलं आपल्या या संत मालिकेत? तुकोबाराया. माझी मज झाली अनावर वाचा, छंद ज्या नामाचा घेतलासे, छंद या नामाचा घेतलासे. हे बी शिकायला लागेल बाबू तुझे. गोंदियाकडे जाऊ आपण तर काय करणार आहोत, हेच चालते तिकडे गोंदियाकडे. कडव गुरुजीच्या गावी जाणार आहोत आपण, हेच घेऊन जाणार आहोत. तिकडचा इकडे आलो, इकडचा तिकडे. हा, माझी मध्ये झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. असा जिभेला धरून ठेवेत तरी ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, याला म्हणतात गाढ वाचा. हा, रात्रंदिवस सतत याला म्हणतात गाढ वाचा असा आहे. मग तसा जरी बळबडता आला नाही, लोक नाव ठेवते, तर श्वासावर करा. श्वास सुरूच असते ना, तुम्ही नाम जपा की नका जप, आहे की नाही? ऊपर आवे ऊपर जावे नीचे आवे, वरत जाणे खाली येणे. निरंजन माला घट में फिरे दिन रात, निरंजन माला घट में फिरे दिन रात, निरंजन माला में फिरे दिन रात, निरंजन माला में फिरे दिन रात. निरंजन माला म्हणजे तोच श्वास. श्वास श्वास येणे जाणे 21,600 एका दिवसात. तुम्ही नाक धरून ठेवा का दाबून ठेवा का रोखून ठेवा, तो त्याचा तेवढा आहे. मग त्याच्यावर लक्ष ठेवा, आहे का? त्याच्यावर लक्ष ठेवा. झाली गाढ वाचा असं आहे. म्हणून भजन करावे गाढ वाचेने आणि पाय धरावे बा एकाचेच, एकाचेच 17चे नाही. हा, 17चे नाही, एकाचेच असा उपदेश सुनीतीने ध्रुव बाळाला सांगितला. बेटा, म्हणजे या ठिकाणी आपण या जन्माला आलो, माझा माझा काही हा सगळा टोई उदा, कोणीच कोणाचे नाहीये. सुनीतीने असा उपदेश दिला का डायरेक्ट सांगून दिला तू वनात जा म्हणून. त्याला वैराग्यता निर्माण आली ना, कशामुळे? सुनीतीमुळे. सुनीतीमुळे. सु म्हणजे चांगली आणि नीती म्हणजे धर्म. असा उपदेश दिला. तसा आपल्याही आईने उपदेश चांगला दिला पाहिजे. पण एका लाईनीने 10 घर असतात, 10 घराचे लोक 10 प्रकारचे असतात. याचं कारण नीती सुनीती. कोण्या ठिकाणी नीती राहते पण सुनीती राहत नाही. चांगली नीती. शिक्षित आणि सुशिक्षित याच्यात फरक आहे. शिक्षित म्हणजे वाचता लिहिता येणे, इंग्रजी बोलणे, आहे की नाही? पण सुशिक्षित चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेला पोरगा. कैवल्य लक्षात ठेव. बरोबर आहे? असं आहे.
नाही तर सुरुची, जिकडे मन गेला तिकडे, जिधर मन गया उधर, जिधर मिला बडा उधर लवण पडा, त्याचं नाव सुरुची. कारण तोंडाचा स्वाद नाही का. एखादा व्यक्ती एखाद्याच्या घरी लग्नाला गेला आणि बाजू त्या लग्नावाल्या घरी समजा साधं जेवण आहे आणि बाजू त्या ठिकाणी रिसेप्शन आहे, तिथं सांगितलं का तिथं 10-12 प्रकारचा भोजन आहे, तर ज्याच्या घरी लग्नाला गेला त्याच्या घरी जावं, थांबायची काही गरज नाही, बाजूच्या घरी. कशासाठी गेला? सुरुची, सुरुची असा फरक आहे. आणि हा घरीच बसून आपण चिंतन करावा या, तेव्हा आत्मकल्याण होईल, तेव्हा आत्मकल्याणाचा मार्ग मिळेल, तेव्हा आत्मकल्याणाचा मार्ग मिळेल, कळेल आणि त्या प्रकारे आपण चलू. मग धुरोबार निघाला वनामध्ये जाता हळूहळू 5 वर्षाचा धुरोबार. आणि मग पहा गुरुची कृपा कशी आहे. नारद मुनी मिळाले, बाळा या भयानक जंगलामध्ये कुठं चालला तू? त्यांनी सर्व हकीकत, पूर्ववत हकीकत घडलेली सगळी नारद ऋषीला सांगितली. नारदाला दया आली. अरे रे रे, आता तू काय करणार? आता काय करायचं आहे? म्हणे मला प्रभूला पाहायचं आहे, मला प्रभूच्या शोधात निघाला. भक्तों की खोज में, भक्तों की खोज में जब और प्रभु की खोज में जब भक्त निकल जाते हैं, निकल जाते हैं, प्रभु की खोज में जब भक्त निकल जाते हैं, निकल जाते हैं, प्रभु की खोज में निकल जाते हैं, प्रभु की खोज में निकल जाते हैं, प्रभु की खोज में जब भक्त निकल जाते हैं, निकल जाते हैं, प्रभु की खोज में जब भक्त निकल जाते हैं, निकल जाते हैं, प्रभु की खोज में जब जब प्रभु की खोज में भक्त निकल जाते हैं, तब भक्तों की खोज में भगवान भी निकल आते हैं. जेथपर्यंत आपण भगवंताच्या भेटीची इच्छा करणार नाही, आवडी करणार नाही, उत्सुकता करणार नाही, तेथपर्यंत देव धावत येणार. नाहीतर रात्रभर चिल्लोत बसा, देवा दुःख झाला, दुःख झाला, दुःख झाला. तेव्हा बापाचा का ठेका आहे त्याच्यावर? काही करून ठेवला पूर्वजांना का तो धावत येईल दुःखाच्या वेळी, आणि जेव्हा सुख होता तेव्हा. म्हणून दुःख असो का सुख, नित्यने मनावी ते प्राणी दुर्लभ. नित्याचा दररोजचा नियम करतो. माझं जे कार्य आहे, जसं संसाराचं आपण कार्य करतो नाही का, आंघोळ करतो, तोंड धुतो, शौचास जातो, जेवण करतो, ह्या कामामध्ये अडथळा येतो का? कोण्या दिवशी आपण 2-4 दिवसाचे काम एकाच दिवशी करतो, त्या दिवशी उपोषण होते का? होते का? नाही. जास्त जेवतो लागल का? आज खूप काम झाला, जेवण करायचं आहे, जास्त जेवायचं आहे, 2 पोळ्या शिवाय कर. अहो गव्हाच्या भाकरी का तांदळाच्या भाकरी पचते त्या दिवशी? कडू महाराजने विचार. चुरा दाराचा चूर्ण करायला जा, तर कशाच्या भाकरी खात होते? तांदळाच्या भाकरी कळम कळम एकदम, आहे का नाही? म्हणजे किती आपत्ती आली, किती काम आला, किती कष्ट आला, तर जेवण चांगला घडते, आहे का नाही? नाम येथे चुकते, आपला येथेच चुकते, आहे का नाही? मग संकट येऊ का सुख येऊ, सुख येऊ का दुःख येऊ, सदोदित जी गंगा वाहते ती तशीच वाहू द्यावा नामाची. म्हणजे असं जरी आपण नित्यनियम जरी ठरवला तर देवाला येणे आहे. म्हणून प्रभु की खोज में जब भक्त निकल जाते हैं, तब भक्तों की भी खोज में भगवान चले आते हैं. नारदाने सांगितलं
म्हणे तू आता एक उपाय कर. ध्रुवबाळ म्हणाले म्हणे कोणता उपाय करू? मी सांगतो. एक तो म्हणे कुठे झाड दिसते वडाचा, त्या झाडाजवळ बैस. बर. आणि म्हणे मी मंत्र देतो, त्याचा वापर कर. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 या मंत्राचा सदोदित तू जाप कर. म्हणजे ध्रुव बाळाचे गुरु कोण झाले? मग झाले का? आणि त्या नामावर असा दृढ विश्वास ठेवला त्याने. काही पैसा लागला त्या जंगलामध्ये, कोटच्या नारळ पान, कोटच्या धोतर नाही का. आता कोणेकानी महाराजाकडे जा ना, गुरु करायचा आहे म्हणतो, तो सांगते मग 9 खारका, 9 बदामा, 9 सुपाऱ्या, 9 हरकण, 1 पातळ पोलक्याचा पीस, एवढं सांगते. एवढं लागते का? असं आहे. आणि त्याच्या जप त्या वटवृक्षा खाली बसून सतत सुरुवात. देवाला चिंता पडली, तिकडे चिंता पडली. अरे म्हणे हा एकच बाळ आहे या ठिकाणी. येतं स्वापदे वगैरे येतात. स्वापदे म्हणजे सिंह, व्याघ्र, वाघ वगैरे, सिंह, साप, केटूर याच्यामध्ये भीती आहे. जंगलामध्ये एकटा राहिला तर राही का रात्रीच्या वेळेस. भगवंतानी लक्ष्मीला पाठवलं जेवणाची व्यवस्था करण्याकरता. ती ठाव आणून देतो. त्याला समाधान झाला. आणि ध्रुव बाळ नामस्मरणही करायचा. आणि काय करायचा? नयनातून वाहते धारा, नयनातून वाहते धारा, दहीवरला कंठ हा तारा, दहीवरला कंठ हा तारा, नयनातून वाहते धारा, नयनातून वाहते धारा, दहीवरला कंठ तारा, दहीवरला कंठ तारा. हो, नामचिंतन करता 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 त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागली. नयनातून वाहती धारा, गहीवरला कंठ हा सारा, ब्रह्मानंदी लागली टाळी, मग कोण तया सांभाळी, नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, हृदय प्रगटे नाम. काय अवस्था महाराज, तुम्ही जाऊन पहा एखाद्या वेळेस. आपल्या वावरातच जाऊन पहा, उपाशी राहून एखाद्या दिवशी. कुठं जंगलाच्या जवळ जाऊ पोहता. कर्ण धरणं काही नाही, लवकरच देव भेटते. भेटते का? आहे का नाही? अशी परिस्थिती आहे आता. म्हणून याच्यात नाव आहे कली युग. कलनाम यंत्र, कलनाम कल्पना. जशा ज्याले कल्पना जशी आली तो तसाच करतो. वडाच्या झाडावर आंब्याच्याच झाड लावून टाकते. नाही, सरळ चालता चालता वाकडाच चालते. कशी कल्पना जशी ज्याले मनामध्ये आली तसंच.
त्याच्यात नाव आहे कलयुग. अजून दुसरा कोणता आहे ठिकाण? गाव तोच, झाड तेच, पहाड तोच, मंदिर तोच, देव तोच, माणसं तोच, सगळा तोच. विचार बदलले आपले, आहे का नाही? कल्पना युग, काल्पनिक युग, कल्पनिक नाही का, कल्पना करतो आपण वेगवेगळी, म्हणजे विचारणा करतो ना, याचं नाव आहे कलियुग. आणि हाच कलियुग राजा परीक्षिताच्या डोक्यावर चरला होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग शेवटी भगवंताला दया आली. ध्रुव बाळ बंधनो में घुमा फिरा रहा था. ध्रुव बाळ बंधनो में घुमा फिरा रहा था. ध्रुव बाळ बंधनो में घुमा फिरा रहा था. ध्रुव बाळ बंधनो घुमा फिरा घुमा फिरा रहा था. घुमा फिरा रहा था. ऐसी जगह दिलाई, ऐसी जगह दिलाई, कबहू न उठ पाए. ऐसी जगह दिलाई, कबहू न उठ पाए. ऐसा है नाम तेरा, ऐसा है नाम तेरा, ऐसा है नाम तेरा, ऐसा है नाम तेरा. नादान के समय पर, नादान के समय पर आजी दिल को सबर दिलावे. नादान के समय पर दिल को सबर दिलावे. ऐसा है नाम तेरा, ऐसा है नाम तेरा, तेरे प्यास बजा. ऐसा है नाम तेरा, तेरे प्यास बजा. ऐसा है नाम तेरा, तेरे प्यास बजा. कालच सांगितलं होतं आपण, गोपाल कृष्ण भगवान कीर्तनामध्ये महाराज विठ्ठल विठ्ठल काऊन करले. ऐसा है नाम तेरा, कई वेद शास्त्र गावे अजी नादान के समय पर. म्हणजे आठवण विसरली म्हणजे आपण नादानच होऊन जातो ना. आणि त्यावेळेस काय म्हणतो, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कळला? ऐसा है नादान के समय पर दिल को सबर दिला है. मग सबर देणारा फक्त तो एकच आहे, परमात्म्याचं नाव. आई बाबाचं नाव आहे का? वाटवडिलाचा. म्हणून संतांच्या पुढे आई वडिलाची किंमत कमी त्याच्यासाठी. असं आहे. आणि मग
देव प्रगट झाले आणि त्याला अशी जागा दिली की तो आजही उठला नाही त्या ठिकाणी. ध्रुव बाळ आजही आहे. सकाळी पहाटे उठावा, ध्रुव तारा पावा, तोच ध्रुव बाळ. ठरलं, तोच ध्रुव बाळ. कशी जागा दिली? एवढी नामामध्ये पावर आहे. मग नामा पडते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जमी. म्हणून डोसकं आपटण्यापेक्षा, मग डोकं आपटणे योग्य आहे का त्याचं चिंतन करणे योग्य आहे? चिंतने चिंतने होय तद्रूपता. चिंतने म्हणजे चिंतन करता 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 तो आणि मी एकरूप होणे, याला म्हणतात तद्रूपता. त्याच्यामध्ये तद्रूप होणे. चिंतने मोक्ष सायुज्यता. सायुज्यता देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल्या. मुक्तिचारी म्हणजे 4 मुक्त्या आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या 4ही मुक्त्या नुसत्या नामाने प्राप्त होतात. लंकेमध्ये विभीषण होता का? होता का नाही? आणि बाकी माणसं होते होते. पण विभीषण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम. आता कोणी एखाद्या गावामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा शोध करावयाचा आहे तर आपला पार्टीवाला माणूस पाहावा लागेल का नाही? म्हणजे कुठंच दिसत नाही. आकाश मार्गाने उडता उडता पूर्ण लंकेचा सर्व शोध करून टाकला. पण एका ठिकाणी श्रीराम 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 ही ध्वनी प्रगट. अरे म्हणे इथे आहे, पटकन तिथं उतरला. आहे का नाही? मग याच्यावरूनच तुम्हाला अनुभव पाहिजे की आपणही जरी नामस्मरण करत बसलो तर त्या नामस्मरणाची ध्वनी, आपण आता इथं बोललो ना तर आवाज कुठपर्यंत गेला? कुठपर्यंत गेला? जेथे पर्यंत विश्व आहे तेथपर्यंत गेला. कसं? प्रॅक्टिकली सांगतो. आकाशवाणी केंद्र कुठं आहे? नागपूरला आहे. डब्बा त्याला कव्हरिंग करण्याचा कुठं आहे? आमच्या जवळ आहे. त्याच्या आणि याच्या कनेक्शन बरोबर लावला का तो तिथं बोलणारा माणूस इथं, का तिथं काल बोलला तो आज येते, त्वरित येते का नाही? तसं आम्ही जे बोललो त्या आमच्या शब्दाला कॅच करण्याची मशीन कोठे ठेवली नाही. म्हणून तो शब्द जो आहे वारा जसा पसरतो तसा प्रसरतो. उदाहरण कळलं ना? तसा तो श्रीराम जय राम कोण म्हणत होता? विभीषण. त्याला कॅच करण्याचा पावर कोणाजवळ होता? हनुमंताजवळ. म्हणजे त्याची आवडी होती त्याला. तोही त्याच श्रीराम जय रामाचा होता ना, आणि हाही श्रीराम जय राम. मग दोघाचा झाला. दोन्ही एक झाल्यावरी सुटतील बंबाळा, कोटी सूर्य पळा तळा झाक उडते. जीव आणि शिव एकरूप झाले की देवच झाला, देवच झाला. असा आहे. तसा हा तिथून श्रीराम पृथ्वीवरून निघाला, आकाशातून श्रीराम त्या ठिकाणी तो स्थिर झाला. असा नामाचा महिमा आहे. म्हणून याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? एक तत्व नाम दृढ धरी हरीशी करुणा येईल तुझी. तसं अजामिळाचंही झालं. अजामिळ नावाचा ब्राह्मण होता, जातीने ब्राह्मण. पूजा पाठ ध्यान धारणा इत्यादी इत्यादी सगळ्या गोष्टी त्याला करा. पण
संगतीचा परिणाम. तो गावात येताना एकदा त्याला, हे टपोरी नाही का आजकालचे, तशासारखे टपोरी लोक त्याला ते कृत्य करताना दिसले. त्याच्यामुळे त्याचा मन त्या ठिकाणी वेधला आणि तो घरी आला आणि ज्या बाईला कृत्य करताना त्याने पाहिलं तिच्या घरी जाऊन ठाण मांडला आणि तिच्याशी त्याने संबंध साधला आणि त्याच्यामुळे त्याला मुलं बाळ झाले. लोकांच्या लक्षात आले तर लोकांनी त्याला गावाच्या बाहेर काढून दिलं. पूर्वी असं होतं की जो जातीच्या नियमाप्रमाणे वागला नाही तर जातीच्या बाहेर, मग त्याच्यात एक गावातील जातीमधला एखादा मुखिया माणूस असला, शेंड्यामध्ये त्याले तो इटार खायचा. पद्धत होती ना ती, नाही माहित? कडू गुरुजीला विचाराल. मग इटार खायचा. इटार कसा खायचा? बाई असली तर त्याचे केस काढायचे बाईचे. माणूस असला तर खूट गाळायचा, खुटावर चारा टाकायचा, गळ्याला दावा बांधायचा, पण चारा खा असा आहे हा दंड. हो, आता कसंही तरीच थोडी खाणार आहे, पण तोंडामध्ये धरून सोंग करावा. नाही तर कुंडा नाही का गाई ढोराला पाणी पाजायचा, त्याच्यातला पाणी पाजायला लागत होता, तेव्हा त्याचा तो विटाळ संपत होता. असं थोडी काय का जेवण दिला म्हणून, अशी प्रथा होती. म्हणजे दबावशाही होती, त्याच्यामुळे अत्याचार विनाचार हे होत. पण आता हम करे सो कायदा, जसं बनलं तसं, म्हणून तर कलू काल नाही. असाच प्रकार पुढे घडणार आजी. असा आहे. तर अशा प्रकारची त्याची परिस्थिती होती. एक दिवशी काय झालं, साधू संत आले. त्याने विचार केला, म्हणे गावाच्या बाहेर हे घर आहे, इथंच आधी भिक्षा मागून घेऊ आपण. अलक निरंजन दे माई भिक्षा. आता हा बाहेरगावी कुठंतरी बाहेर ठिकाणी गेला होता. कोण हजार बाई घरी होती, तीच बाई वेश्यावृत्तीवाली बाई. तिला मुलं बाळ झाले होते, नाही मुलं बाळ व्हायला होत. तिने त्यांचा स्वयंपाक वगैरे सर्व काही केला, जेवण वगैरे सर्व केला आणि मग स्वयंपाक झाल्यावर सांगू लागली, महाराज आमची परिस्थिती अशी आहे. परिस्थिती म्हणजे खाण्यापिण्याची नाही, आम्ही अशा प्रकारचे नवरा बायको आहोत. आता साधू लोक म्हणाले, म्हणे आमचं जेवण आता जेवणच होऊन गेला ना, का म्हणणार आहे. साधवाचा असं म्हणणं होता का अशा लोक वगैरे आपण जेवण करायचं नाही, पाणी प्यायचं नाही, पण अनावयसात घडून गेली गोष्ट. तर म्हणे ठीक आहे, आता कृष्णार्पण, जे बी काही झालं ते कृष्णार्पण. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि अजामिळाला म्हणतात ते साधू बुवा, म्हणे आता आम्ही चाललो, आम्हाला काही दक्षिणा वगैरे द्या. अजामिळ म्हणतो, मी काही दक्षिणा देत नाही, मी तर दक्षिणा घेण्यावाला माणूस आहो, पण माझ्या डोका कसा शांत आहे तर माहित नाही. तुम्हाला जेवणही दिला आणि सुखरूप राहू दिला, नाही तर लोबाल्याशिवाय ठेवला नसता. कारण बुद्धीच तशी होऊन जाते ना. म्हणे ह्या बाईच्या पोटी गर्भ आहे. महाराज आम्ही सांगतो म्हणे, दक्षिणा देतो म्हणे आम्ही तुला, ते तू करशील म्हणे, म्हणजे दक्षिणा तुझ्या आमच्या खंडपत्र झाला. म्हणे नारायण नाव ठेवशील. कोणतं नाव? नारायण. मग त्यांनी तसंच केलं, नारायण नाव ठेवलं त्या मुलाने. आणि कालांतराने मग हा म्हातारा झाला, आजारी असा झाला म्हातारा. खोकल्याने दम घेतला, त्याने रंगविल्या भीती. खोकल्याने दम घेतला, त्याने रंगविल्या भीती. खोकल्याने दम घेतला, त्याने रंगविल्या भीती.
फुटल्याने चमके तुला त्याने रंगविल्या हरीचे नाव भुलल्या रे राम खोरा जन्मोनी काय केल्या नेल्या गवारा जन्मोनी काय केल्या हा बरं 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 तसाच म्हणू वाटत त्याच्यानंतर तसंही म्हणाला ना असंही म्हणाला तरी आहे का गवारणा गद्दार एकच गोष्ट आहे तर मग त्याला पाणी देण्याकरिता कोणी नाही आता त्याच्याजवळ बसून राहणार आहेत काय एवढी संपत्ती कमवून ठेवली होती का संपत्ती कमवूनही ठेवली जरी असती तरी कोणी एका बिमाऱ्याच्या जवळ बसून राहतो काय अवस्था झाली की चांगले चांगले लोक म्हणतात आता काय राहायचं आहे आता अवस्था झाली आता अवस्था झाली म्हणजे माया तुटली आहे का नाही एवढं समजून आपण हंसने वाले सारे है पर रोने वाला कोई नहीं हंसने वाले सारे है पर रोने वाला हंसने वाले सारे है पर रोने वाला हंसने वाले सारे हे चलती साथी सब कोई प्यारे पढ़ती साथी कोई नहीं चलती साथी सब कोई हे चलती साथी सब कोई प्यारे पढ़ती साथी कोई नहीं चलती साथी सब कोई प्यारे पढ़ती साथी कोई नहीं हंसने वाले सारे हैं रोने वाला हंसने वाले सारे हैं पर रोने वाला हंसने वाले हंसणारे सगळे आहेत चलती साथी सब कोई प्यारे पडती साथी कोई नाही जेव्हा आपला पडता पण आला नाही का कठीण समय येता कोण कामास येतो लड़का कहता बाप कहता लड़का मेरा मरते दम तक पानी पिलाएगा बाप कहता लड़का मेरा अजी मरते दम तक पानी पिलाएगा जब बाप ने पानी मांगा तो पिलाने वाला कोई नहीं अजी पिलाने वाला कोई नहीं हंसने वाले सारे है पर रोने वाला कोई नहीं मग कोणी नाही तहान लागली कोणी नाही भूक लागली कोणी नाही मग अंतिम समय में अजामीर के अंत समय में अजामीर के अंत समय में नारायण तुझी आई नारायण
नारायण सुनी आई आई नारायण सुनी आई हे अजामीर के अंत समय में अजामीर के अंत समय में नारायण सुनी आई नारायण सुनी आई नारायण सुनी आई